आता उणापुरात एकच महिना राहिला होता. गेल्या 6-7 महिन्यांचं जगणं संपत आलं होतं आणि जान्हवीच एका स्थिर अचल रेषेपर्यंत येऊन थांबली होती. जे सोसावं लागलं ते तर खूप होतंच, पण तेही ओलांडलं, संपवत आणलं अशी एक विचित्र सुटकेची सांत्वनाची भावना. आणि कदाचित वेळेवर पेलता आला नसताच. इतका प्रयत्न करूनही असा तो विश्रामच्या मृत्यूचा क्षण. आता तेवढा फक्त बाकी होता. बाकी सारा मागचा प्रवाह जान्हवीनं बदलवत नेला होता आणि त्याच बदलत्या तीरानं ती तो पुढे नेणार होती. आणि हे विश्राम शिवायचं, विश्राम नसलेलं नसणारं चित्र सुरुवातीला कधी फार फडफडायचं, कधी डोळ्यातल्या पाण्यानं ओलं चिंब व्हायचं. विश्राम शिवायच्या रिकाम्या जागा एकटीनच भरत राहायच्या, त्याही मुलांना घेऊन. त्या 2 कोवळ्या पाडसांपुढचं क्षितिजही तसंच ठेवून. सुरुवातीला वारंवार फुटणारे मुलगे आता कमी झाले होते. अचानक डोळे भरून येत एवढंच. फक्त मुलांना कल्पना द्यायची की नाही, पुढच्या आयुष्यात त्यांचे वडील नसणार, हे त्यांना नेमकं कसं आणि कोणत्या क्षणी टिपून सांगायचं, हे मात्र जान्हवीचं ठरलं नव्हतं. मुलं फार लहान होती. शिरीष 7वीत आणि मोहन 5वीत. उभं आयुष्य त्यांना समोर होतं, वाहत होतं. त्या प्रवाहाच्या धारेत विश्रामचं नसणं हे सहजच वाहून जाईल, असंही वाटत होतं. आणि प्रखर सूर्यकिरणाचा झोत अचानक डोळ्यावर आला तर अंधार येऊन पुढचं दिसेनासं होतं. तसं होऊ शकेल का? मुलांच्या बाबतीत तिनं अजून कोणतीच दिशा ठरवली नव्हती. कदाचित ती सांगणार होती आणि कदाचित नव्हतीच. आणि खुद्द विश्राम, त्याला मात्र तिनं काहीच कल्पना दिली नाही, देणार नव्हतीच. विश्राम नामांकित वकील होता, बुद्धीची झेप असामान्य होती, प्रभावी वक्तृत्व जवळ होतं. त्यालाच त्याचं समजेल केव्हा तरी. तर समजू दे. आणि तशी वेळ आलीच तर विश्रामला उत्तर देण्याचं काम तिनं मल्हारवर सोपवलं होतं. तेवढी फक्त ताकद तिच्या जवळ नव्हती. आजकाल विश्राम जरा जास्तच चिडचिडा होत चाललाय. कळलं असावं का त्याला, की काही आतला आवाज? परवा नुसती शिरीषनं शाई सांडली तर काय रागवला? 4 दिवस कुठं जाऊन येऊ म्हणलं तर काय लाल झाला? विश्राम जरा बदलतच चाललाय. मल्हार तर कोर्ट बंदच म्हणाला होता, पण आपण त्याला मोडता घातला. विश्रामला असं पाण्यातून बाहेर काढून टाकू नये. एरवी तो जायचाच. 6-7 महिनेच इथले तेवढे उरले. मग त्याला त्याच्या परिघात सैल सोडायला काय हरकत आहे? मल्हार म्हणतो तशी बेटर सुरुवातीला हॉस्पिटलमध्ये घेतली महिनाभर. नंतर मात्र तिनं मल्हारचं ऐकलं. तसं केल्यानं फार तर एखादा महिना विश्राम अधिक राहिला असतं. आता कदाचित एखादा महिना सोडून द्यावा लागेल. पण विश्रामचं उरलेलं आयुष्य असं कुठल्याही ओझ्याने वाकलेलं नव्हतं. नामवंत वकील, प्रभावी वक्ता म्हणून आपल्या कर्मभूमीत तो रुजला असताना तिथल्या मातीतच विश्रामचं आयुष्य संपायला हवं होतं. मल्हारशी तिनं वाद घातला होता, त्याला पटवून दिलं होतं. मग तोही जरा शांत होऊन म्हणाला होता, हो का, तुझंही म्हणणं ठीक आहे. पण किती ताण, किती प्रेशर. अगं जान्हवी, हॉस्पिटलमध्ये किंवा बाहेर, घरी तो तुझ्या माझ्या नजरेत राहील, पण कोर्टात बाहेर कुठेही काही झालं. पुढचे शब्द मल्हारने सोडून दिले होते. ताण तू आणि मी सहन करू मल्हार. ओझं आपण वागू. त्यांना मुक्त राहू दे. त्यांना असं शस्त्राखाली ठेवायला सांगू नकोस रे. तिला अनावर हुंका फुटला होता. हुंक्याने तिचं शरीर गदगदलं होतं. तिचा सारा संयम धीर फुटून इकडे तिकडे अनावरपणे व्हायला लागला. मल्हारनी मग आग्रह सोडून दिला होता. आता जान्हवी थोडी सावरली. तरी मागचं सारं चाचपडताना बोटं सराईच झालेली नाही. नजरही ठेचकाळतेच. जान्हवी माहेरी गेली होती. मुलांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या. रात्री 8 वाजता सारी अंगणात बसलेली. मल्हार अजून दवाखान्यातून यायचा होता आणि विश्राम आला. जान्हवी चकित. अगं बाई, कसे आलात? फोन नाही, काही नाही. आणि दम का लागला एवढा? धावत बिवत आलात की काय? छे ग, बस स्टँड ते रिक्षा, रिक्षातून थेट इथून. अहो, मग धापा का टाकताय असे? अगं 2-3 दिवस केसेस नव्हत्या. मुलांची आणि तुझी आठवण झाली म्हणून लगेच आलो. एकटं फार बोर होतं कधी. बरं, पण मी परत येणार नाहीये उद्या. ब्लँक चेक घेऊन आली मी. मल्हार आला. मजेत जेवण झाली.
जेवण झाल्यावर पाय मोकळे करायला म्हणून निघाले. पण थोडं दूर गेले नसतील तर विश्रामला खूप दम लागला. घामानं थक्क होऊन गेला आणि चेहरा पांढरा फटक. बसनी थकलो मी आज. परत फिरायचं का आपण? असं याआधी कधी झालं होतं का विष्णुराव? म्हणजे म्हणजे अशी धाप लागणं, थकवा? नाही. या 15 दिवसात मात्र 2-3 वेळा. जान्हवी इथं आल्यापासून जास्तीच. तसं कोर्टातही काही खास काम नाही सध्या. विश्राम नको म्हणत होता तरी मल्हार मधल्या डॉक्टरला धावावलं नाही. त्यानं त्याला तपासलंच. विश्राम थट्टेवारीच नेत होता. सारी झोपायला गेली आणि मल्हारनं जान्हवीला थांबवलं. जान्हवी, हा काय रे? जस्ट अ मिनिट. घामाचे थेंब आता मल्हारच्या कपाळावर उतरून आले. ते पुसून तो क्षणभर थांबला. अरे बोल ना, पैसे वगैरे हवेत का? हे आलेच आहेत. छे ग, पैसे नाही. उद्या विश्रामरावांना नागपूरला घेऊन जाऊन म्हणतो. सकाळी येऊ, संध्याकाळपर्यंत परत येऊ. तुलाही यावं लागेल. मुलं अपर्णा बघेल. नागपूरला? अरे पण का? कशासाठी? हे अचानक काही कामानिमित्त आलेत का? बोलले नाहीत काही धडपणे. सहजच तर आलो म्हणाले. तसं नाही जान्हवी, मला फक्त शंकाच आहे. पण मल्हार, जे सांगायचे ते लवकर सांगून टाक. हे बघ जान्हवी, नागपूरला जाऊन विश्रामरावांचा ईसीजी काढायला हवा डॉक्टर जयांकडं. नंतरच काय बोलण्यात मतलब आहे ना. मल्हार, अगं मग त्यांना केवढी धाप लागली, एवढंच चालणार नाही. चेहराही पांढरा फटक. गाडी का नाही आणली तर थकल्याने ड्रायव्हिंग जमेल की नाही म्हणत होते. मुका चंपत. सुट्टीवर आहे. मला शंका आली. मी पल्स बघतानाही जाणवलं. मल्हार, मला नीट सांग. हे बघ, तू उद्या माझ्या बरोबर यायची आहेस. माझी फक्त शंकाही असू शकते. ठीक 7ला निघू म्हणजे उन्हाच्या आत पोचता येईल. तू विश्रामरावांना ठीक तयार ठेव. हा, त्यांना सांगावं लागेल. तसं मी बोललोय, म्हणजे नागपूरला जायचं इतकंच. मी जाणार, माझ्या बरोबर जस्ट अ ट्रिप. अरे पण ईसीजी साठी डॉक्टर जैनांकडे जाणं त्यांना समजेलच. हो, ते बरोबर आहे. विश्राम हुशार आहे जान्हवी. कदाचित ते असं तडकाफडकी आले, त्याला हेही कारण असू शकेल. त्यांना काय होतंय ते नीट सांगता येत आलं नसेल. तरी पण सहज आलोच आहोत. माझ्या कामासाठी तर ईसीजी काढायला असं सांगता येईल. डॉक्टर जैनकडे मी नेहमी जातो आणि हे विश्रामलाही माहित आहे. आणि कदाचित जान्हवी कुठलं स्पष्टीकरण द्यावं सुद्धा लागणार नाही. सारी टेस्ट आटोपून घ्यायला 11 सहजच झाली. जान्हवीनं सरळ एकटक मल्हारकडे पाहिलं. त्याची नजर निव्वळ स्वच्छ होती, गडूरही नव्हती. आणि जान्हवीनं असं त्याच्याकडे पाहिल्यावर त्यानं नजर उचलली नाही. तिला बरं वाटलं. तसं काही नसावंच, नाहीतर हा इतका मोकळा कसा वागला असता. आणि विश्रामने कुठलाच प्रश्न विचारला नव्हता. कदाचित डॉक्टरांनी काही सांगितलं असेल, साऱ्याच शंका गिरल्या असतील. आतले अनावर ते हुंकार मोकळे व्हावे, त्यांना लक्ष पाजर फुटावे, तसं जान्हवीला वाटलं. मल्हारच्या नकळत तिनं विश्रामचा हात हळूच हाती घेतला आणि हलकेच सोडून दिला. हा, तुम्ही मावशीकडे थांबा. विश्रामरावांना विश्रांती होईल. मी माझी कामं उरकून 7 पर्यंत येतो. गाडीत बसताना विश्रामच्या आधी तिनं मल्हारला गाठलं. मल्हार, अगं, कार्डिओग्रामचे रिपोर्ट घेऊन मी सरळ मावशीकडेच येतोय ना. तोवर केवढा ताण, केवढं ओझं. जान्हवीचे डोळे भरून आले. मल्हारनं तिला नुसतंच थोपटलं. सूर्य माथ्यावर उभा, पूर्ण किरणांनी दुपारी रसरशीत फुललेली निखाऱ्यासारखी. सायंकाळी 7 वाजून गेले तरी झाडाचं पानही हलत नव्हतं. वारा अगदी पडला होता. एका गरम पोकळीत अडकल्यासारखं, गुदमरल्यासारखं जान्हवीला झालं. मल्हारची यायची वाट बघण्याची वेळ टळून गेली. 9, 10. जान्हवी घाबरली. तिलाच बसल्या धाप लागली. उद्या गुरुवार, मल्हारचा दवाखाना बंद. त्याचा राहायचा विचार असेल का? 11 वाजून गेल्यावर मल्हार आला. जण वर झोपायला गेली होती. जान्हवी तेवढी थांबून होती. मल्हार, अरे किती उशीर. आता कसं निघायचं? आता निघायचं नाहीच. मग उद्या पहाटे निघावं लागेल ना ऊन तापायच्या आत? आज थोडा उशीरच झाला निघायला. जान्हवी, विश्राम झोपलेत का ग? झोपले नसतील, पडले असतील. मल्हार, सारं ठीक जिथल्या तिथेच आहे ना? जिथल्या तिथं करायचं आहे का जान्हवी? म्हणजे? तुला उद्या माझ्या बरोबर येता येणार नाही. तुला आणि विश्रामरावांना. मल्हार,
त्यांना 1 महिना हॉस्पिटलमध्ये राहावं लागेल. केअर रेस्ट प्रिकॉशन. आणि तुझ्या आणि विश्रामरावांच्या दृष्टीनं मी आणि डॉक्टर जैनांना मयूर मेमोरियल ठरवलंय. मी उद्या वर्धेला जातोय, तिथून यवतमाळ. विश्रामरावांच्या तुझ्या महिन्याभरासाठी लागणाऱ्या आवश्यक तितक्या वस्तू घेऊन येतो. म्हणजे अजून निदान झालं नाही? मल्हार वेड्यासारखा आपल्या लहान बहिणीकडे पाहत राहिला. त्याचे डोळे भरून आले. तिच्या खांद्यावर त्याने हात ठेवला. शब्दांची जुळवाजुळव केल्यासारखा त्याचा चेहरा ताणला. सारे शब्द आधी तिथंच उमटून गेले. निदान जान्हवी, तुझ्या धीराची परीक्षा आहे. तुझं म्हणणं खरंय मल्हार. खरं? हिला काय सांगायचं? निदान नुसतं खरं नव्हतं, त्याहूनही अधिक काहीतरी. फार खरं. पौर्णिमेच्या लाटा अवचित अंधारून काळ्या ठिक्कर पडाव्यात इतकं खरं. मल्हारनं शब्द खेचत ओढत एका ओळीत उभे केले. शब्दांनीही मानाखाली टाकल्या होत्या. निदान नुसतं खरं नाही जान्हवी. अगं, हार्ट पेशंट कितीतरी वर्ष जगतात, अगदी साध्या माणसासारखे. औषधीच्या वासाखाली काळजी, केअर, रेस्ट या खाली त्यांचं पूर्ण आयुष्य दबून जातं, तरी ते जगत राहतात. पण तितकी सवड आपल्याला नाही जान्हवी. विश्रामरावांचं आयुष्य. मल्हार, जान्हवीच्या उभ्या अंगावरून जणू वारं गेलं. ओठ कोरडे पडले. ओठावरून जीभ ओढायचा तिनं प्रयत्न केला, पण जीभ तोंडातल्या तोंडातच फिरायला लागली. विश्राम फक्त 6च महिने राहणार होता. नंतर ती आणि विश्राम शिवायचं आयुष्य. आपल्या खेरीज विश्रामचं होत नाही. क्षणाक्षणाला आपण त्याला लागतो आणि आपलं तरी त्याखेरीज कुठं होतं? तळातले इवले इवले नाजूक शब्द विश्राम कोर्टातून येईपर्यंत आपण जपून ठेवतो, उधळून द्यायला. तो आल्यावर त्याला क्षणाची उसंत देत नाही. मुलंही अवतीभोवती घोटाळतात, पण त्यांना मागे सारून आपण पुढे होतो. विश्राम जवळ सारं नीट मांडून जुळवून ठेवल्यावरच मोकळं वाटतं. मोगऱ्याचा बहर यांना कमी आहे. मेहंदी खूप वाढली आहे. मला खूप मोकळं वाटतंय, प्रसन्न. आजचा दिवस सुरेल लईत गेला हा विश्राम. आज मला आईची खूप आठवण येते रे, खूप. एखाद दिवस जाऊन यायचं का आपण? विश्राम, ह्या महिन्यात पाळीला 8 दिवसावर होऊन गेले. काही गडबड असेल का रे? मला अगदी चैन नाही बघ, सारखा तोच विचार. विश्राम, तुझ्या व्याख्यानाला मी येणार हा. परस्पर जायचं नाही, आत्ताच सांगते. साडी सुद्धा ठरलीये माझी, तिकट अबोली. विश्राम येईपर्यंत कसे तरी थांबून राहिलेले हे सारे हुमाळे काही क्षणातच कसे अनावर होऊन उठतात. विश्राम कोर्टातून आल्यावर चहा करताना, खायच्या डिश भरताना भराभर सांगायचं. विश्रामही थेट स्वयंपाकघरात येतो. पहिला तिचा नंबर, मग मुलांचा. मुलांनीही बरंच जपून ठेवलेलं असतं. मोहनचा आठवडी परीक्षेत पहिला नंबर, शिरेचे कंचे हरवलेले असतात आणि ते मोहननेच घेतलेले असतात, अशी त्यांची तक्रार. किती नाजूक कोवळे अंतरप्रवाह, फक्त विश्राम करता जपून ठेवलेले. आणि हा मल्हार म्हणतो विश्राम 6-7 महिन्यांनी जाणार. पुढलं आयुष्य विश्राम शिवायचं. उन्हाळ्यात नदीचं पाणी संपून जावं आणि वाळूचे ओसाड थर उरावे तसं. ओठाशी अनावर झालेला हुंकाही कोरडा होऊन मागं परतला. मल्हारकडे पाठ फिरवून ती खिडकीचे गज पकडून म्हणाली, मग हॉस्पिटलमध्ये तरी कशाला राहायचं मल्हार? जे व्हायचंय ते ठरलंच आहे, मग घरीच जाऊ. पण ते आवश्यक आहे जान्हवी. त्याने आयुष्य थोडं वाढेल. पण पुढे सारं संपवण्यासाठीच ते वाढवायचं. कुणाचाच असा आपल्या आयुष्यावर अधिकार नसतो. अगं, पण म्हणून कुणी स्वतःला प्रवाहात सही सोडून देत नाही जान्हवी. मी खूप गोंधळली आहे मल्हार. मला काही विचारच करवत नाहीये. म्हणूनच तू करू नकोस. माझ्यावर सोपव. तू फक्त विश्रामची काळजी घे, त्यांना जग. त्यांना हे कळेलच. हो, थोडं आपल्या हाती आहे. हार्ट डिसीज आहे एवढंच फक्त सांगायचं, बाकी टाळायचं. तरी त्यांना कळल्याखेरीज राहणार आहे का? चालेल, कळेल तेव्हा कळू दे. आपल्याकडून नकोच. हातभर अंतरावरचा असा मृत्यू कुणालाच एक्सेप्ट करता येत नाही. विश्राम सारख्या बुद्धिवंतालाही नाही. जान्हवी, आपण गौरवतो तेवढा मृत्यू सेंटेड नसतो. मी तर तुलाही सांगणार नव्हतं, पण तुलाच हे सारं भोगायचं आहे. मन तयार व्हायलाही वेळ लागतो, नाहीतर हे सगळं मी एकटं सांभाळणार होतो. एकच विचारते, 1 महिन्यानंतर कोर्टात जाऊ शकतील? न गेलेलं बरं. ठीक आहे मल्हार, इथे हॉस्पिटलमध्ये ठेवते. 1-2 महिने तू म्हणशील तितकं. पण नंतर मात्र त्यांना कोर्टात जाऊ दे, व्याख्यानं देऊ दे. मी जाईन ना त्यांच्या बरोबर. मरण यायचं असेल तर ते त्यांना त्यांच्या कर्मभूमीत येऊ दे. त्यांच्या हातातलं शस्त्र असं काढून घेऊ नकोस रे.
अगं जान्हवी, मुलांच्या शाळेचं काय ग? उन्हाळ्याची सुट्टी आहे ना. अरे हो, राहतील का ग? माझ्याशिवाय राहायची सवय नाही त्यांना. वर्धेला तू घेऊन गेलीस की तुला किती छळतात. आई बहिणी आहेत, मुलं आहेत, आणि या गुरुवारी मल्हार आणणार आहेच त्यांना. जान्हवी, काय विश्राम? आजची तारीख लक्षात आहे? नाही बाई. आणि उद्याची? कमाल आहे, तूच सांगेनास. आजचीच ठाऊक नाही तर उद्याची काय ठाऊक? हं, जाऊन दे, संपलं सगळं. अरे एवढा काय रागवतोयस? प्लीज सांग ना तूच. जान्हवी, अगं उद्या 15 मे. खरंच की, उद्या लग्नाचा वाढदिवस. काय करूया रे? मला थोडं जाऊ दिलंस ना तर मावशीकडून तुझ्या आवडीचं काहीतरी करून आणते. जाऊन दे, खाण्याचं नकोच. तू बाजारात जाऊन साडी आण, हवं तर पुस्तकं आण. काय गंमत आहे बघ जान्हवी, दरवर्षी मला आठवण राहत नाही, मी कामात बुडालेला साधी साडी आणत नाही म्हणून तू कुरकुरतेस. यावेळी तू विसरलीस तर मलाच राहणार. ठीक आहे, पुढच्या वर्षी दोघंही आठवण. जान्हवी बोलून गेली आणि चपापली. अजून विश्राम नसलेली वाट तितकीशी स्पष्ट झाली नव्हती. तिचे डोळे भरून आले. विश्रामपासून ती दूर झाली. जान्हवी, अगं पुस्तक तरी वाचू दे मला. फक्त 1 महिना इथेच येतो, पण मी वाचून दाखवते. मल्हारने खूप पुस्तकं आणली आहेत, आणि तू म्हणशील ना तर आणखीनही आणूया. तू काय वाचतेस? फाउंटन हेड. कसं आहे ग? विलक्षण. एका आर्किटेक्टची आणि त्याच्यावर प्रेम करणाऱ्या एका विलक्षण स्त्रीची कथा आहे. त्यांच्या प्रेमाच्या तराही अजबच आहेत. वाचून दाखवू? नको, आपल्या डोळ्यांनी वाचणं वेगळंच. मी तुझ्या जागी असताना विश्राम तर तुझ्याकडनं खूप सेवा करून घेतली असती. तुझ्या डोळ्यांनी वाचलं असतं. स्वतःला अगदी सैल करून मी तुझ्यावर सर्वस्वी रेलले असते. हा, पण तू माझ्या जागी असतीस तर मी तुला तुझ्या एका मोकळा सापडलोच नसतो. तुझ्याजवळ तुझी आई राहिली असती. पण खरं सांगू, तू माझ्या जागी नकोसच. मला उगाचच वाटलं. माझ्याशिवायचं आयुष्य तुला आत्ता येईल, पण तू नसताना मला काहीच जमणार नाही. खरंच काहीच नाही. विश्राम. जान्हवीचा स्वर प्रथम थिजला, पण मग त्याला थोडी धार आली. विश्रामचे शब्द अतिशय खरे होते. ते शब्दांचं खरेपणच तिला भोवंडून गेलं. विश्राम, हॉस्पिटलमधून तू घरी जाणार आहेस फक्त 1 महिन्याने. तुला इथे ठाऊक आहे. आय एम सॉरी जान्हवी, मला ते ठाऊक आहे, पण असं किती? जान्हवी काहीच बोलली नाही. विश्रामला खोलीत एकटं सोडून ती बाहेर आली. जान्हवीला पुन्हा आज जावंसं वाटलं नाही. तिला स्वतःलाच थोडा निवांतपणा हवासा वाटला. ती स्वतःशीच झगडत होती. एका स्थिर रेषेपर्यंत जाऊन पाय रोवून उभं राहण्याचा प्रयत्न करत होती. मागं येत होती, ठेचकाळत होती, पुन्हा पुढे जाऊन उभं राहत होती. विश्रामच्या एका दुसऱ्या शब्दानं, स्पर्शानं मिळवलेलं सारं जमीन दोस्त व्हायचं. सारी हिरवी कोवळी पानं पाचोळा होऊन जायची. त्यांचं हिरवंपण सांभाळताना ती थकून जात होती. मे महिना मध्यावर आलेला. बाहेर गरम झाडा. हॉस्पिटलच्या भिंती तापलेल्या. खोलीत कूलर, तरी पण खोलीत जास्त बसवत नव्हतं. मल्हार येत होता, मुलं, आई, अण्णा येत होती, वकील लोकही येऊन गेले. भाषणाच्या पुढच्या तारखा मागणारी पत्र. जान्हवीनं तारखा स्वतः विश्रामच्या डायरीत नोंद केल्या होत्या. 6-7 महिन्यातल्याच. दूर दूरच्या. नांदेड, पुसद, बिलासपूर. विश्राम खुशीत होता. हा मधला काळा कुट्ट महिना विसरूनच सगळे त्याच्याशी वागत होते. हा मधला प्रवाह जणू न पाहिल्यासारखाच होता. पुढचाच तेवढा खरा असणार होता. विश्राम, यावेळी मी सर्व ठिकाणी तुझ्याबरोबर येणार हं. वा, नक्की. अगं पण मुलांच्या शाळेचं काय? तू मोकळी थोडीच राहणार आहेस. मोहनला आपण सातारा सैनिक स्कूलला ठेवूया स्कॉलरशिपवर. मध्ये पहिला आला तेव्हाच ठेवणार होतो, पण आता ठेवू. यवतमाळ सारख्या ठिकाणी तो काय चमकेल. हम्म. आणि शिरीषचं काय? तो जरा मीडियोकर आहे. असं मूल आपल्या आईच्या पंखाखालीच बरं. तू तर फार पुढचं ठरवलंयस जान्हवी. ठरवायलाच हवं विश्राम. दूर कुठेतरी पाहत जान्हवी म्हणाली. नजरेतली दिशा हरवली. मग लगेच स्वतःला तिनं सावरलं. तुला चहाचा मूड आहे विश्राम? मला अगदी प्यावासा वाटतोय. छे, एवढ्या गरमीत? दुपारचा अगदी मचूर झाला होता. हवं असणारं बळ येत होतं, निष्ठतही होत. पकड स्थिर होते वाटेपर्यंत विश्राम काहीतरी बोलून जायचं. साधेच एकेरी शब्द, पण स्पर्श मात्र दुहेरी तिहेरी होऊन जायचे. तर ढवळून यायचा. प्रयत्नानं खाली निचरून बसवलेलं ढवळून वर यायचं.
सुरुवातीला आजूबाजूचे पेशंट्स, त्यांची दुःख, त्यांचे प्रश्न ही एक सांत्वनाची जवळची वाट वाटली. पण नंतर ती फार अरुंद वाटायला लागली. तिच्यावरून सरळ चालता येईना. 4 महिने दवाखान्यात खितपत पडलेली मिसेस सारंग, पाठीचा मणका निखळलेले भाऊसाहेब, त्याचं आडनाव अजूनही येत नव्हतं. इवल्याच्या प्रवासात तशी गरजही वाटली नाही. पण सांत्वनाची ही जागा खूप पोकळ ठरली. तिथं पाय खूप खोल खोल जायला लागला. रोवून उभं राहता येईना. मग जान्हवीला जाणवलं आणि पटलं, सांत्वनाची खरी गरज पुढे आहे. जेव्हा विश्राम नसेल, आपण एकटे असू तेव्हा. आता जे वेचायचं ते त्या वेळेकरता, आणि जे वेचलं त्याचा गंध टिकायला हवा. 2 इंग्लिशी मुलं आणि आपण. विश्राम शिवाय हवं असणार बळ स्वतःच उभं करायला हवं. स्थिर व्हायला हवं. ते कशावरही रेललेलं नको. ते अतिशय निर्भीड हवं. आजूबाजूच्या या पेशंटचं दुःखच नाही, पण मल्हार, अण्णा, आई, आपली 2 मुलं, कुणातच हे बळ शोधायला नको. ते स्वतःमध्येच उभं करायला हवं. आणि हा क्षण मनात वादळासारखा उमळून गेल्यावर जान्हवी खरंच खूप शांत झाली, स्थिर झाली. विश्राम नसलेली वाटही आता नजरेपुढे स्पष्ट रेखली गेली होती. ती स्वीकारताना तोल सावरणं तिला जमत आलं होतं. एका अतीव वेदनेसह तिनं ते पचवलं होतं आणि आता वेदनेची पहिली धार थोडी बोथट झाली होती. सूर्यकमळानं सूर्याकडे तोंड करून उभं राहावं तशी ती साऱ्या जीवनाला सामोरी झाली, एकटी. विश्रामचा मृत्यू पुढे 6 महिन्यांनी घडायचा होता. तो जान्हवीनं आत्ताच भोगला, अनुभवला. आता विश्रामचं असणं, त्याचं सहजीवन हा फक्त एक उपचार म्हणून उरला, बस. जान्हवी या पायरीला आली आणि अगदी शांत होऊन गेली. लहानशा स्पर्शानं पाणी वाहेनासं झालं. सगळे अर्थ शब्दांचे, व्यक्तींचे आणि प्रसंगांचे अधिकच स्पष्ट झाले. या अवस्थेत 1 महिना सरला. मल्हारच्या आग्रहानं 15 दिवस जास्तीचे. घरी जाऊनही थोडी विश्रांती, आणि नंतर मध्ये खंड पडलेला प्रवाह सुरू. प्रथम अडखळत, मग गतीनं. विश्रामच्या अवतीभोवती राहायचं. सारे स्पर्श साऱ्या काळात स्वतः सुचायच्या, आणि आता ते सोपं होतं. उन्हाळाही सरत आला होता. शाळा सुरू झाल्या. मोहनला सातारा सैनिक स्कूलला ऍडमिशन घेतली. मल्हारला घेऊन ती स्वतः त्याला सातारला सोडून आली. मोहनला एकटं सोडून येताना पुन्हा झगडणं, तोल निसटणं. पण ते सारं भाग होतं. परतताना ती मल्हारला म्हणाली, मल्हार, चांगलीशी लेक्चररची पोस्ट असली तर बघत राहा माझ्यासाठी. माझ्या विषयाची, संस्कृतची. यवतमाळच हवं असंही नाही, म्हणून तर मोहनला मी दूर ठेवला. हुशार आहे तो. माझ्या सर्व्हिसमुळे त्याच्या शिक्षणाची आवाड नको. जान्हवी, मी असताना तू सर्व्हिस कशाला? अरे तुम्ही सारे आहातच, म्हणून तर आहे हे बळ. पण मलाही काही उद्योग हवा. मुलं तर केव्हाच घरट्या बाहेर पडतील. विश्राम कोर्टात जाऊ लागला. त्यानं जपून राहावं असं ती सांगू लागली. सगळीच व्याख्यानाची आमंत्रण स्वीकारू नयेत म्हणून विनवू लागली. बरोबर जाऊ लागली, अगदी हट्टानं. त्यामुळे विश्राम जरा चिडतही होता. नागपूरला मध्ये मध्ये डॉक्टरला दाखवणं सारं सुरळीत चालू होतं. आज विश्राम आहे, उद्या नसणार, ही भावना वगळली तर सारे जिथल्या तिथे. आणि ही भावना फक्त तिनंच सांभाळली, ती आणि मल्हार. आणि एकदा जान्हवीच्या लक्षात आलं, विश्राम उद्या नसणार या भावनेला चिकटलेला उसाचा निश्वास आता जरा पुसटच होत चाललाय. हे लक्षात आलं आणि ती उभ्या जागी दचकली. विश्रामची चिडचिड वाढली होती. मुलांवर, नोकर माणसांवर, जान्हवीवर तो उगाच चिडत होता. असा चिडका तो नव्हताच. चिडकी तर जान्हवी होती. मला वाटतं तुला स्ट्रेन होत असेल. पुन्हा काही दिवस थांबव कोर्टात जायचं. कोर्टात नको जाऊ. आणि काय करू? तू ना फार बदललीस जान्हवी. थंड गोळा बनलीस नुसती. असं वाटतं आपल्याच तालात असतेस. जान्हवी दचकली. विश्रामचं खरं असावं. एक स्थिर तोल साधण्याच्या प्रयत्नात आपण बरंच काही घालवून बसलोय का? किती दिवसात विश्रामशी भरभरून बोललोही नाही. तो कोर्टातून आल्यावर सांगण्यासारखं आता आपल्याजवळ काहीच उरलं नाही. आपल्याजवळ नाही आणि मुलांजवळही नाही. आपलाच परिणाम उभ्या घरावर झालाय. सारं कळूनही तिला पहिल्यासारखं वागताच येईना. रात्री कधी विश्रामचा हात अंगावर पडला की सारं शरीर आकरच होऊन जाईल. विश्रामच्या बाबतीत ती फक्त काळजी घेणारी, त्याचा भार स्वतः झेलणारी, त्याच्याकरता उरलेली अशी कोणी होऊन गेली.
पूर्वीचं प्रेयसीचं मैत्रिणीचं नातंही उरलं नाही. तिचा आणि त्याचा संवाद आटूनच गेला. सारे अंतरप्रवाह सुटले. तिच्या अस्तित्वाचे उमलते हुंकार विश्राम करता उरलेच नाहीत. ती एक फक्त खपलीच उरली, वाळून गेली. मृत्यू अजून यायचाच होता. तरी मल्हारमध्ये म्हणाला होता, मृत्यू गौरवतात तेवढा सेंटेड नसतोच. तो असा हातभर अंतरावर राहिला म्हणजे कळतं. आणि आता फक्त 1 महिना बाकी होता. जान्हवीची झोप उडाली. रात्र रात्र ती ठक्क जागली. मल्हारने सांगितलेले 7ही महिने पूर्ण झाले आणि तिनं मल्हारला बोलवून घेतलं. मल्हार, तू काही दिवस इथंच राहा ना. अगं दवाखाना आहे, असं कसं करता येईल? हे बघ, मी आईला पाठवतो, अपर्णाला येईल, मी येऊन जाऊन राहतोच. तू मोहनला आणशील काही दिवस? जान्हवी, असं अडिक्टेडचं का बोलतेस? अगं 6-7 महिने अंदाजानं, याआधी किंवा नंतर कुठल्याही क्षणी मोहनचं सेशन सुद्धा संपून जाईल कदाचित. पण मोहनची आणि त्याची भेट व्हायला हवी. आणि माझी सर्व्हिस? मी अजून त्या बाबतीत काहीच केलं नाही. मध्ये नागपूरला एलईडी मधून संस्कृत लेक्चररची ऍडव्हर्टाइजमेंट वाचली. मी अप्लाय केलं तिथे. जान्हवी, तू असं निर्णायक बोलतेस, वागतेस, मला ते सहन होत नाही ग. खूप दिवसांनी तिचे डोळे भरून आले. मल्हारने पाहिलं. ती खूप रोडावली होती. तिचा गोरा रंग खूप काळवंडला होता. डोळ्याखाली काळी वर्तुळ उमटली होती. घराची रयाच गेली होती. घर, शिरीष आणि ती स्वतः कशावरच तिचा हात फिरला नव्हता. फक्त विश्राम आणि विश्राम, बस. तो महिना उलटला. दुसरा, तिसरा आणि चौथा. जान्हवी वाट पाहत होती. दिवस मोजत होती. कुठल्याही क्षणी काही होऊ शकतं. कोर्टात, घरी, बाथरूम मध्ये, व्याख्यानाला जाताना. विश्राम अलीकडे जरा जास्त पांढराफटा वाटतो का? साधं चालताना लागणारी धाप वाढली आहे का? मागं तीच म्हणाली होती, त्याच्या हातातलं शस्त्र असं काढून घेऊ नकोस. पण आता तिला वाटत होतं, विश्रामने फक्त तिच्या नजरेत राहा, कुठेही जाऊ नये, कोर्टात सुद्धा. आणि एक दिवस एलईडीचा इंटरव्ह्यू कॉल आला. ती सैरभैर झाली. विश्रामला काय सांगायचं आणि त्याचे सारे प्रश्न कसे झेलायचे? जायचं तरी कसं इंटरव्ह्यूला, त्याला एकटं सोडून? वर्धेला जाते, उद्या संध्याकाळी येईन असं सांगून ती दुपारच्या बसने निघाली. क्रिया करू, एक दिवस विश्रामला एकटं सोडून. सरत्या सांजेला ती मल्हारच्या दवाखान्यात येऊन उभी राहिली. त्यावेळी इथं तिथं सांडलेली सरती उन्हं सुद्धा संपून गेली. मल्हारला चर्र झाली. जान्हवी, अशा अवेळी? अवेळ? सारीच अवेळ होऊन गेली मल्हार. म्हणजे विश्राम? मल्हारला तिनं कुठलंच उत्तर दिलं नाही. एलईडीचा इंटरव्ह्यू कॉल हाती दिला. मी उद्या नागपूरला जाते, तू प्लीज विश्राम जवळ राहा, मी येईपर्यंत. त्याला काय सांगायचं? जे सुचेल ते सांग. दवाखाना एक दिवस बापट बघतील ना? म्हणजे अजून तू घरी गेली नाहीस ना? नाही, तुझ्या बरोबरच येते. मी थांबते गर्दी संपेपर्यंत. पेशंट संपले. 8:30 होत आले. मल्हार दवाखाना बंद करायला लागला आणि जान्हवी मल्हार जवळ जाऊन त्या अर्ध्या बंद दरवाजात उभी राहिली. मल्हार, खरं सांग, विश्रामचं आयुष्य किती उरलंय? किती? मला ही टांगती तलवार सहन होत नाहीये. मला या साऱ्यातून सुटका हवीये. हे सगळं माझ्या शक्तीबाहेर जात चाललंय. इतर हार्ट पेशंट जगतात, जगत राहतात, तसंही मी ऍक्सेप्ट केलं असतं. पण हातभर अंतरावर येऊन वाकोल्या दाखवतोय हा मृत्यू, मला नाही सहन होते. अगतिकपणे तिनं थरथरत्या तळव्यांनी चेहरा झाकून घेतला. मल्हार तिच्याकडे बघतच राहिला, काहीच बोलू शकला नाही. जान्हवीनं किती अपार सोसलंय आणि ती कुठं येऊन थांबलीये हे त्याला पुरतेपणी ठाऊक होतं. आणि पुढं पुढं धावणारे सारे शब्द जान्हवीनं मध्येच तोडले, संपून टाकले. परक्यासारखी ती मल्हारकडे पाहू लागली आणि एक विजेची रेखा लक्कन प्रकाशून गेली. खरं म्हणजे तिला मल्हारला म्हणायचं होतं, विश्राम नसलेली वाट मी स्पष्ट रेखली होती. ती तशी रेखताना मला खूप सोसावं लागलं. पण आता मी स्थिर झालीये आणि पुढल्या प्रवासात विश्रामची साथ नाही हे मी गृहीत धरलंय. पुढे तो नसणार हे नक्की ठरलंय. मिळत असेल तर त्याची मुक्त निर्भय साथ हवी, नाहीतर त्यांनी संपूनच जायला हवं.
केवळ उपचार म्हणून विश्रामचं हे असं जगत राहणं सारीचा वेळ माथ्यावर येऊन दाटल्यासारखं. आतले हे तळ फुटून बाहेर येऊ नयेत म्हणून तिनं ओठ गच्च दाबून धरला रक्त येईपर्यंत. तिनं मल्हारकडे पाहिलं. दवाखान्याच्या बंद दाराशी जान्हवी उभी होती आणि गाडीचं दार उघडून मल्हार तिची वाट बघत होता.